रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई अरे विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई रखुमाई विठोबाय कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान महायोग रेवणनाथ भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संत सेना महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठाला 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 राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारी आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञान देव ध्यानी ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी लोकाभ्यरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमदत्तं वरं पुण्डरीकाय नाभं मुनीन्द्र समागतकृष्णं दमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान खाते विसारू
मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तो का जयांची केली स्मरण ओय सकळ विद्येचे अधिकरण ते वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा दयाला करुणा करा दयाला दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन 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 झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लांदलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती जेने धर्म जितविला चिवळी तो संभाजी जानन बाळी कावो तरला जयाची आकुळी तया छत्रपती साष्टांग नमन करीत सोगा आये महाराज विराज आये महाराज विराज आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजी पधारिये पधारिये जिजाऊ कुमार आइए महाराज विराज आइए महाराज आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए हे दुख बंधन मारुति नंदन हे दुख बंधन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार शरण शरण हनुमंता तुम्हा ज्यांचे गावी केला वास त्यांचे गावी नसावे उदास मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारी आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा बेगी प्रस्तुत प्राप्त कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायाचे सगळ्यात मोठे आणि सगळ्यात अगोदरचे वैष्णव असणारे ज्या सनकांतिकांमध्ये ज्या साधूला मोठा मान मिळाला सगळ्यात पेक्षा वयाने लहान पण अवघ्या त्रैलोक्याची आई बनले असे विश्वमाऊली ज्ञानोबा राय या अभंगातून सांगतात की बाबांनो भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला या जगामध्ये तारणार कुणी नाही.
पण महाराज या जगामध्ये नाव कोणते? फक्त दोनच नाव साजिरे सांगितले, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. बोलू नका, बोलू नका. राम आणि कृष्ण हे दोन नाव साजिरे सांगितले. या दोन नावाची ताटातूट करू नका बरं. आपल्या मानव जन्मामध्ये आपल्याला नरदेव मिळाला. या नरदेहाची सार्थकता करून घ्यायची असेल तर याला हृदय मंदिर स्मरा करे. याला हृदयामध्ये साठवा. हो महाराज, साठवून याला हृदयामध्ये. पण बाबा याला हृदयामध्ये साठवून काय करायचं? तर आपली जीवनामध्ये ज्या संसारामध्ये गुंतवणूक झाली ना, त्यातून सोडवण करायची. आपली सोडवण करायची. ठीक आहे महाराज, सोडवण करायची. पण कशातून? या संसार रूपातून. काहो ज्ञानोबराय, जे साधन तुम्ही सांगता हे साधन तुम्ही अनुभवलंय का? मग ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा आणि हृदयी जिवाळा श्री मूर्तिराया अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, आज आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष परिपूर्ण झाले, प्रथम वर्ष श्राद्ध. पुण्यवान लोकांचं होतं पुण्यस्मरण, जे सनकादिक भगवंताला अर्पण झाले. भगवान परमात्मा असेल त्यांची होती जयंती, संत महात्म्याची होती पुण्यतिथी, आणि तुमच्या आमच्या मानव जन्माची होती प्रथम वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. या पुढे जाऊन सांगणार आमचे गुरुवर्य बाबा सांगतात, ज्यांनी जीवनामध्ये पुण्याचं संपादन केलं त्यांचंच पुण्यस्मरण होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि आई साहेबाचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध या ठिकाणी मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई भाग्यनाथ आवटे अगदी यांना जाऊन आपल्यातून त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालंय. इंदुबाई गेल्यात, त्यांच्या पाठीमागं तुम्हा आम्हालाही जायचंय. कथा कीर्तन कशा करताय? ज्ञानम ज्ञान सहितम. ज्ञान फार महत्वाचं, पण ज्ञानाच्या पाठीमागं अन्नदान. गेलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे 2 दान सांगितले, त्यातलं एक ज्ञानदान आणि एक अन्नदान. ही कशाला जोड असावी? की आपल्या मुलाने किंवा आई वडिलाने मुलाला जन्म दिलाय, त्याला लहानचं मोठं केलंय, आणि लहानचं मोठं केल्याच्या नंतर त्यांच्या उपकारातून तर आपलं त्या ठिकाणी आपलं ऋण व्यक्त होतच नाही. आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. शास्त्रकारण सांगितलं, आमच्यावर 3 लोकांचे फार मोठे उपकार आहे. पहिले उपकार देवाचे, दुसरे उपकार संतांचे, आणि तिसरे उपकार मायबापाचे. विठ्ठल विठ्ठल. हो, या 3 लोकांचे उपकार कधी फिटणार नाही. पण तरी काही विधी सांगितल्या याच्या करता, म्हणून त्यामध्ये तर्पण विधी केला जातो, जो दशक्रिया विधीला खरं जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासूनच विधी केला जातो. एकदा का माणसाचा त्या ठिकाणी या शरीर रूपातून त्याचा या ठिकाणी आत्मा गेला रे गेला, या ठिकाणी या शरीरातून गुरुजी त्याचा जीव गेला रे गेला, की त्याच्या त्या ठिकाणापासून विधी सुरू होतात. पहिला विधी, दुसरा विधी, तिसरा विधी, असे किती विधी सांगितले? 13 विधी सांगितले. 13व्या पर्यंत विधी करायचे. 9 विधी घरात करायचे. 10वा विधी गावाच्या नदीच्या काठाला करायचा. 13 विधी घरात करायचा. आणि पुन्हा त्यानंतर वर्ष श्राद्ध सांगितलंय. वर्ष श्राद्ध या करता करायचं, प्रेतात्म्याला आपल्या जीवनामध्ये जेवढं काय पाप पुण्य केलं असेल, या दोन्हीची गणना त्या ठिकाणी भोगून 1 वर्षाचा प्रवास करून एक ठिकाणी थकवा आणि विसावा असतो. प्रत्येक महिन्याला त्याला भोजन असतं. त्या भोजनाचे प्रकार सांगितले. जर एखादा वयस्कर व्यक्ती गेला असेल, तो पहिली भोजनाची अपेक्षा मोठ्या मुलाच्या घरी करतो. जर मोठ्या मुलानं जेवू नाही घातलं तर मधल्याकडे करतो. मधल्यानं जेवू नाही घातलं तर लहान्याकडे करतो. लहान्यानं जेवू नाही घातलं तर पुतण्याकडे करतो. पुतण्यानं नाही घातलं तर भाऊबंदकीत करतो. भाऊबंदकीत जरी कुणी नाही घातलं तर त्याचा पितृदोष लागतो. विठ्ठल. म्हणून असं या
ठिकाणी विधी आहे आणि 1 वर्ष त्याचा पूर्ण प्रवास झाला की तो 1 वर्षानंतर त्या ठिकाणी त्याच्या वाटचालीला सुरुवात करतो आणि भगवान परमात्मा अगदी त्याचं जसं पाप पुण्य गणना असेल त्यानुसार त्याला त्या ठिकाणी त्याची वली मुक्तता मिळते. अति पाप केलं असेल तर नरकात जाईल, अति पुण्य केलं तर स्वर्गात जाईल आणि दोन्हीची बराबरी झाली तर मृत्यू लोकात येईल. विठाल मानव देहाला जायचंय, प्रत्येक जण जन्माला आलाय, प्रत्येकाला मरायचंय. हे ते उरो नाही आले अवतार ए रती पामरो जीव किती आजा मेला बंदा मेला, आजा मेला बंदा मेला, बाप मतना गेला. आजा मेला बंदा मेला, आजा मेला बंदा मेला, आजा मेला बंदा मेला, बाप मतना गेला. आजा मेला बंदा मेला, देखत देखत तू बंधू तो कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा दागा पाठी, उठा उठा दागा पाठी, भयाले बोल. उठा उठा दागा पाठी, उठा उठा दागा पाठी, उठा उठा दागा पाठी, भयाले बोल. दागा पाठी. अरे बाबांनो येते सर्वांना मारायचे. आजा मेला, पंजाई मेला, बाप गेला, त्यांच्या पाठीमागे नातूही गेला, कोण राहिलं, पंतूही गेला, अगदी चालत आलंय. अरे प्रत्येकाला, अरे ते देवाधिकाला राहता आलं नाही, संकाधिकाला राहता आलं नाही. तुम्ही आम्ही कोण दरमे खसखस, तुम्ही आम्ही कोणी इथं राहता येत नाही, तुम्ही आम्हाला सुद्धा 1 दिवस जायचंय माय बापांना. आणि नर हे प्राणी नर हा संसारी उपजला प्राणी नर हा संसारी. बैसला शेजारी काल तुझ्या. घेऊन जाय बो घेऊन जाय, घेऊन जाय बोका. तैसे काळ लोकांनी तसे. अरे गोड प्रमाण दिलं. उंदराने किंवा बोक्याने एकदा कधी उंदीर पाला रे पाला की बोक्या जसा उंदराला सोडत नाही तसा हा काळ एक काळ. यवनिया काळ बैसला शिवसा आणि झाकी तो शिकैशे डोळे. आता या काळानं एकदा उडी मारली रे मारली का तो राजा असेल. काळाची उडे पडेल बाजू सोडविना तेव्हा मायबा, सोडविना तेव्हा मायबा बे. मायबापी उडी पडेल बाजू सोडविना तेव्हा मायबा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना तेव्हा मायबाप. हे मायबाप, मायबाप. एकदा या काळाची उडी माणसावर पडली रे पडली की आई सोडित नाही, बाप सोडित नाही, जिने 9 महिने पोटात वागवलं ती आई सुद्धा सोडित नाही. तुमची आमची आई काय घेऊन बसलात? जगाच्या मालकाची माय, ती सुद्धा 2 पावलं माग सरली. यमुने डोहामध्ये भगवान परमात्माचा चेंडू बुडावला, सगळ्यांनी आरडाओरडा केला, डोई बुडाला ना. हो, त्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. ती यशोदा पेंद्याला विचारते, पेंद्या सांग त्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा.
आणि त्या ठिकाणी यमुनाच्या कडाला माता यशोदा आली आणि आईनं पाहिलं जो कालिया सर्प त्याला पिरगळलं त्याचं रक्त बाहेर आलं, यमुनेत पूर्ण लाल पाणी झालं आणि यशोदे मातेनं पाहिलं माझा कृष्ण गेला, वाचवाला पुढं उडी नाही टाकली, 2 पावलं मागं सरली. विठ्ठल विठ्ठल. अरे जगाची आई सुद्धा भगवान परमात्म्याची आई असून आपल्या मुलाला वाचवू शकली नाही. या काळाची गुगडी आली ना, याच्यातून जर वाचवायचं असेल, तरायचं असेल तर फक्त भगवंताचं नामस्मरण. विश्व माऊली ज्ञानोबा आजच्या अभंगातून आपल्याला तरुण जाण्याचं साधन सांगतात. सगळेजण सांगतात तरुण जा उद्धार करा, उद्धरेद आत्मनः. सर्वजण तुम्हाला उद्धाराचंच साधन सांगतात, पण उद्धार कशानं होईल? काय मी उद्धार पावेल? काही कृपा करेल नारायण? आयुष्य तुम्ही सांगा. करा समाधान. हित हो करा, या समाधान, माझं समाधान करा, माझं हित कशाते? विश्व माऊली ज्ञानोबा सांगतात बाबा आपलं हित फक्त भगवंताच्या नामामध्ये. अगदी मला अभंगाकडे वळायचंय, पण आई साहेबांना या ठिकाणी जाऊन 1 वर्ष पूर्ण झालाय. आणि मी कायम सांगत असतो, गये हुए कभी आते नहीं उनकी याद आती है. गेलेल्या माणसाची आठवण आपल्याला येत असते. हा महाराष्ट्र आहे बाबा. आमच्या सिंधुताई सपकाळांचं वाक्य होतं, या महाराष्ट्रात, कर्नाटकात माझं पुस्तक आताही जिवंतपणे चालतं, हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रात ज्याला नाव कमवायचं असेल, ज्याचं नाव किती चांगलं का वाईट आहे, याकरता माणसाला मरावं लागतं. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे तुका म्हणे का मरणाची सोरे, तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची तुका म्हणे एका मरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती त्या दिवशी माग राहते ज्या दिवशी माणूस मरतो. म्हणून माणसाला मरावं लागतं. तुम्ही चांगले का वाईट याकरता तुम्हाला 1 दिवस मरावं लागणार आहे. बरेचसे आणि म्हणता आम्ही मरणारच नाही, पण जे म्हणता आम्ही मरणार नाही तेच अगोदर मेलेशिवाय राहत नाही. मरण कुणाला चुकलं नाही मा बाप. म्हणून आई साहेबांना सुद्धा आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. आणि त्यांच्या पश्चात मध्ये हा आजचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, अगदी त्यांचे 3 असणारे चिरंजीव, त्यामध्ये अगदी हयात असणारे 2 चिरंजीव, 1 नातो, आमचे बंधू असणारे आमचे राजू भाऊ असेल, ज्ञानेश्वर भाऊ असेल, त्यांचे नातू दादासाहेब असेल. अगदी गोड असं या ठिकाणी आई साहेबांचं कार्य करताय. आणि आपल्या पितरांचं कार्य जर आपण केलं तर ते आपलं त्या ठिकाणी कल्याण इच्छित. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण किती दयाळ झाला, कल्याण इच्छिती त्यांचे, कल्याण इच्छिती त्यांचे सदा, कल्याण इच्छिती त्यांचे सदा, कल्याणच इच्छिती. आणि गुरुजी जर कधी अवलाद ध्यानावर निघाली, वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. ए आहा कटा त्याचे करीती पितर, कटा त्याची करीती विवाह, आहा कटा त्याचे करीती पितर, कटा त्याची करीती पितर. वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला.
अवलाद आमच्या त्या ठिकाणी कुळात जन्माला आली, इतकी नालायक अवलाद जन्माला आली, वरून त्या ठिकाणी आशीर्वाद देत नाही तर उलट त्यांच्या नावाने त्या ठिकाणी खापर फोडती आणि त्याचाच पितृदोष आपल्याला लागतो, मग नारायण नागबळी करून फेडतील. फिटतो का त्यांनी? फिटतो का त्यांनी? अरे आपले पितर जर आपल्यावर नाराज असले तर नारायण काय 10-20 खरे नागाही टाकले तरी फिटत नसतो. हा आपला भ्रम आहे, नारायण नागबळी करून होईल. आपल्या पितराला जर दुःखात जर आपण त्या ठिकाणी स्वर्गात पाठवलं आणि नंतर तुम्ही लाडू करून खाऊ घातले, त्याला किंमत नाही बुवा. आनंदाने आपल्या दारातून जावं, आनंदाने आपल्या घरातून जावं आणि मग त्यांचं कार्य करावं. अजून क्षमा मागून बोलतो गुरुजी, आनंदाने जर कधी पितृ आपल्या दारातून जर गेली असेल ना तर त्याचा दावा नाही झाला तरी चालतो, त्याचं वर्ष श्राद्ध नाही झालं तरी चालतं. फक्त त्या आनंदातून आपल्या दारातून जावा, आनंदाने आपल्या दारातून जावा. म्हणून मायबाप आपल्या दारातून आनंदात जावा. मायबापाने रडून आपल्या दारातून जाऊ नये, आनंदाने जावा. अरे आमची जन्माला येण्याची सुरुवात रडण्यापासून होती, पण जाण्याची सुरुवात आमची हसण्यापासून असावा. जन्माला आलोय त्या दिवशी आम्ही आईच्या गर्भातून बाहेर आलो, त्या दिवशी आम्ही रडत होतो, पण या भूतलात या भगवान परमात्म्याकडे आमचं हे शरीर अर्पण करत असताना आम्ही आनंदानं जाऊ. कबीरा जब हम पैदा हुए थे जग हासे हम रोए, लेकिन ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोज कबीरा. महाराज सांगतात बाबा रो, अरे आईच्या कुशीतून ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी बाळ रडत होतो, पण अंत काळामध्ये ज्या दिवशी आम्हाला जायचं ना आम्ही हसत जावं आणि या जगाने आमच्या करता रडावं, असं मरण यावं. नाही तर यापेक्षा काय कुत्रेही जन्माला तर तेही मरतात. विठ्ठल म्हणून अगदी आई साहेबांनी या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. सुंदर अगदी आईबाई साहेबांचा शेवट झाला. अगदी चिरंजीव चांगले निघले का आपला शेवट चांगला होतो, आपली अवलाद चांगली निघली का आपला शेवट चांगला होतो. ज्याची अवलाद खराब निघली त्याचा शेवट चांगला होत नाही, ध्यानात ठेवायचं कधी. म्हणून आई साहेबांचा त्या ठिकाणी अगदी सुंदर शेवट झाला. पण ऐका ना, या शेवटच्या मुक्तीतून मुक्त होण्याकरता काही साधन आहे का? मग माझे ज्ञानोबा सांगतात, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. राम आणि कृष्ण हे 2 नाव आहे. पण ऐका ना, अनेक संत मांदी बसलेले काहो महाराज, काय पुरावा राम आणि कृष्ण? भगवंताचे किती अवतार आहे? अनेक अवतार, अनंत अवतार. घेशी भक्ता करता अनंत अवतार त्या परमात्म्याचे, अनंत रूप अनंत विषय देखील अगदी प्रमाण तुम्हाला भोपळ्यामध्ये गेल्यावर गोड प्रमाण देता येईल. या भगवान परमात्म्याचे अनेक प्रमाण त्या ठिकाणी भगवंताचे रूप आहे, पण 2च नावाचं वर्णन का? राम आणि कृष्ण. विश्वमाऊली ज्ञानोबराला मीटिंग बसली, काही संका ठिकाणी प्रश्न विचारले, कहो महाराज हे 2 नाव का सांगितले? राम आणि कृष्ण. मला राम आणि कृष्ण सांगायचा. आमच्या सर्व संतांनी सांगितलंय की बाबांनो, भगवंताच्या अनेक अवतारे, मुख्य 10 अवतारे. आता या 10 अवताराचं वर्णन तुम्ही बागुलमध्ये बघून घ्या. पहिला बागुल बोलतो, अगदी तुम्हाला कलंकीपर्यंत अवतारापर्यंत सांगितले. बागुलमध्ये 10 अवतार सांगितले, पण राम आणि कृष्ण हे 2च का सांगितले? कारण भगवंताचे 2च अवतार पूर्ण आहे, बाकी सगळे अवतार अधुरे. का? पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार हे राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार. हे दुर्जनाचा येणे करून संवार, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम. हे दुर्जनाचा
असा गोड आवाज लागतो महाराज. एकदा टाळी वाजवा आमच्या महाराज मंडळी करता. अगदी कीर्तनाचे साथ संगत असावी. कीर्तनाला साथ असावा. काय असावा? कीर्तनाला चांगली साथ असावा, नाही तर साथीचा रोग नसावा. अगदी गोड ज्यांचं त्या ठिकाणी गायनी, अगदी संगीत विशारद गुरुजी. ही गुरुजी कोणालाही नसते म्हणत. गुरुजी कोणालाही नसते म्हणत. ज्याने फक्त कोणता यमन आणि 2-3 शिवरांजनी बसवलं लोक त्यालाही गुरुजी म्हणतात, आहे की नाही? गुरुजी त्याला म्हणतात ज्याला स्वरातलं अलंकारातला अगदी कणकण माहिती, अगदी स्वरामधला अलंकारामधला ज्याला अगदी पूर्ण अभ्यास आहे त्यांना गुरुजी म्हणतात. आणि त्यांना ज्यांना स्वराचं ज्ञान आहे त्यांना संगीत विशारद म्हणतात. कोणालाही म्हणत नाही. ज्यांचा सा कुठेही लागत नाही, आहे की नाही? ज्यांचा फक्त कोणता स्वर लागतो? खर्ज, तो स्वर सोडला तर ज्यांचा वरचा स्वर लागत नाही त्यांना स्वर संगीत म्हणत नाही. अगदी गुरुजी असणारे आमचे आदिनाथजी महाराज कदम गुरुजी, अगदी आपल्या भूषण असणारं आमचे गुरुजी सुरडकर गुरुजी, अगदी गोड ज्यांचा आवाज. तुम्ही दोघं आले की मला फक्त झेंडेकर गुरुजीची आठवण येते, बाकी कोणाचीच येत नाही. आणि इकडं आमचे अखंड बाबा असे हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू, त्या ठिकाणी अभिषेक महाराज पवार अगदी गोड असा मृदंगाही वाजवतात आणि सुंदर गायनही करतात, है की नाही? आणि अगदी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी, अगदी विनयकरी बाबा, अगदी सर्वांना शिष्टमल दादा नाक हसेपर्यंत प्रणाम करतो. सेवेला लगेच सुरुवात करतो. विठाल विठाल. भगवंताचं नाव सांगतात पण ऐका ना, सांगणारा अधिकारी असावा. कोर्टात कुणाची ग्वाही सिद्ध केल्या जात नाही. कोर्टात त्याचीच ग्वाही सिद्ध केल्या जाते जो चांगला गुणाचा आहे. दोघाचं भांडण झालं. शेजारीनं आंधळण बैर चाललं होतं. दोघांच्या चांगल्या मारामाऱ्या झाल्या. मारामाऱ्या इतक्या जोरात झाल्या गुरुजी बहिऱ्यानं कानानं ऐकल्या. तुमच्या झोपेत आहे तुम्ही? बहिऱ्याने कानानं ऐकलं. तुम्ही जागे आहे का झोपले नेमके का कीर्तन वरून चाललंय? ऐका. आंधळ्यानं डोळ्यानं पाहिलं नाही का? नाही, तुमच्या अजून डोक्यातच कीर्तन नाही. ऐक, त्यांच्या डोक्यात फक्त एकच आहे, कवा 12 वाजतील कवा घरी जाऊ. यापेक्षा डोक्यात काहीच नाही. आणि बरं आहे तुमच्या डोक्यात शिरत नाही म्हणून आमचं बरं आहे. बहिऱ्याने डोळ्यानं पाहिलं आणि आंधळ्यानं कानानं ऐकलं. बहिऱ्यानं डोळ्यानं भांडण पाहिलं आणि आंधळ्यानं कानानं ऐकलं. दोघांचं इतकं जबर भांडण झालं गुरुजी. भांडण कोर्टात गेलं. कोर्टात गेल्यानंतर सांगितलं, अहो या ठिकाणी तुमचं दोघांचं भांडण आम्ही आमच्या कोर्टात घेतो, काही अडचण नाही, पण साक्षीदार कोण? साक्षीदार. आणि भांडणात साक्षीदार असं. ते म्हणलं साक्षीदार बोलवतो मी आत्ताच्या आत्ता. कोण होतं? हे दोघं पाहिले. हे दोघं एक जण आणले. दोघंचे दोघं कोर्टात धरून नेले. दोघंच्या दोघं कोर्टात नेले. जज साहेबासमोर पहिला बहिरा उभा केला. आता त्यांना कोणाच माहित नाही हा बहिरा आहे म्हणून. बहिरा उभा केला आणि जज साहेबांनी विचारलं, सांगा तुम्ही यांचं भांडण पाहिलं का? तो म्हणला, मी सकाळी नाश्ता करून आलोय, आता काही जेवणाची इच्छा नाही. अहो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही यांचं भांडण पाहिलं का? अजिबात आपला संबंध नाही म्हणलं. भांडणात आणि कोर्टात आपल्या बाप दाद्यात कुणी पायरी चढलं नाही. मग ते तिकडं जे आंधळ होतं ना, आंधळ, ते म्हणलं जज साहेब याला काय कळणार नाही. म्हणजे काऊन ते बाहेर राही. त्यालाही बाजूला केलं. म्हणजे तू पुढे ये, सांग तू यांच्या दोघांचं भांडण पाहिलं का? आईची शपथ घेऊन सांगतो भांडण पाहिलं नाही, फक्त कानानं ऐकलं. म्हणजे हे दोघं होते का? अहो साहेब दिसतच नाही, तो कोण दोघं मला काय माहिती. जज साहेब जरी या दोघांनाही बाजूला करा, चांगला साक्षीदार असेल तर आणा, नाही तर यांनी खरं जरी सांगितलं तरी ते इथं सिद्ध होणार. तसं विश्वमाऊली ज्ञानोबराय अगदी लोकांनी प्रश्न केला का हो ज्यांची ग्वाही मिळाली त्यांची साक्ष चांगली का? अनेक लोकांनी पुरावे विचारले महाराज. गुरुजी अनेक लोकांची संकादिकाची यादी बसली. अरे 1400 वर्षाचे लोक आहे त्या ठिकाणी. 70 वर्षाचे, 100 वर्षाचे, 41 वर्षाचे माणसं संकादिक तिथं बसले.
आणि 21.5 वर्षाचा पोरग, 22 वर्षाचं पोरग ते सांगताय की राम आणि कृष्ण हे दोन्ही नाव साजिरे, आणि तुम्ही सगळे सांगतात की याला ग्वाही पकडतात. अजिबात जमत नाही. त्यातले अनेक संत उठले, म्हणले अहो ज्ञानोबराय जरी आमच्यामध्ये लहान असले तरी ज्ञानदेव वैष्णव मोठा, त्या ज्ञानोबरायचा अधिकार आहे का? ज्ञानोबराय फक्त वयाने लहान आहे, पण ज्ञानोबरायचा अधिकार सांगू का? एक संत म्हणले अहो जाग बारीक आहे पण लई टाणाची गाडी उचली तर. तुमच्या लक्षात आलं का? आमच्या ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सगळ्या संकाधिकाने सांगितलं बाबांनो, विश्व माऊली ज्ञानोबराय सामान्य नाही. काय सामान्य नाही? काय सामान्य नाही? त्यांना काही भक्तीचं ज्ञान आहे का? त्यांना काही गोष्टीचं ज्ञान आहे का? त्यांचा काही अभ्यास आहे का? त्यांना काही भाषेचा अभ्यास येतो का? ते सर्व गुण संपन्न आहे का? त्यांना देव माहिती का? अनेक लोकांचे अगदी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी आले आणि सांगितलं भक्तीचं ज्ञान आहे का? माझ्या ज्ञानोबरायसारखी भक्ती कुणालाही करता आली नाही. माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचं ज्ञान आहे का? माझ्या जीवीची आवड. पंढरपुरा नील गुढी पांडुरंग मन रंगले, 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 पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. विश्व माऊली ज्ञानोबरायचे अधिकार संपन्न सांगत असताना, भक्तीचं प्रतिपादन करताना संकाधिकाने प्रश्न केला यांना काही भक्तीचं ज्ञान आहे का? हो, माझ्या ज्ञानोबरायला भक्तीचं ज्ञान आहे का? हो. अरे भक्तीमध्ये ज्यांनी उच्चांक घातलाय, अरे जे ज्ञानोबराय भक्ताची लक्षणं सांगतात त्यांना भक्ती माहित नाही का? अनपक्ष सुचिर दक्ष बुदासन गत व्यथा सर्व रम्य प्रियत्यागी योम भक्त समे प्रिय. अरे जे ज्ञानोबराय भक्तीचं साधन सांगतात त्यांना भक्ती माहित नाही का? जगाचा विटेवरचा मालक ज्या ज्ञानोबरायला भेटायला येतो त्या ज्ञानोबरायला भक्ती माहित नाही का? अरे ते भक्तीचे महामेरू, त्यांना भक्तीची गोष्ट फार चांगली महत्वाची आहे. ज्यांच्या जीवनात फक्त आवड त्या पांडुरंगाची, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नेईला गुढीवा, ए गुढी पंढरपुरा नेईन गुढी, नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरा पुराणे येना गुढी, गुढी रंगले, पांडुरंग मन रंगले, पांडुरंग मन रंगले, पांडुरंग मन रंगले. अहो तुमच्या ज्ञानोबरायला भक्तीची आवड माहिती? हो, भक्ती माझ्या ज्ञानोबरायला. तुमच्या ज्ञानोबरायला काही भाषेचे प्रकार माहिती का? अनेक लोकांनी प्रश्न उत्पवले, 56 भाषेचा केला शिगवला आहे. अगदी प्रमाण सर्वांची ज्ञात आहे. अगदी आमच्या ज्ञानोबरायने सांगितलं की बाबांनो,
भक्तीचे प्रकार सांगितले. भाषेत आता भाषा किती होत होती? 56 भाषा. ज्याला 2 भाषा आहेत तो गावात कोणाजवळ बसत नाही. ज्याला हिंदी इंग्रजी आली की तो कोणालाच विचारित नाही. पण 56 भाषा ज्या ज्ञानोबरायला येत होता. माझ्या ज्ञानोबरायचं वर्णन करू का थोडस? अरे साधारण मनुष्य जन्माला येत असताना अगोदर तो जन्माला येतो आणि नंतर ज्ञान जन्माला येतं. पण माझ्या ज्ञानोबरायच्या बाबतीत उलटी करत नाही. अगोदर ज्ञान जन्माला आला आणि नंतर ज्ञानोबराय जन्माला आला. उपदेश ज्ञानी ओ जन्माला आल्याच्या अगोदर ज्ञान जन्माला आलं आणि मग माझे विश्वमाऊली ज्ञानोबराय जन्माला आले. इतका अधिकार संपन्न का हो तुमच्या ज्ञानोबरात ज्ञान आहे का? ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, हे ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, हा ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. सागर सका माझा ज्ञानेश्वर. माझे ज्ञानोबराय ज्ञानामध्ये सर्वसंपन्न, गुणात्मक. नवे अहो 22 वर्षाचा वय, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ते विश्वमाऊली ज्ञानोबराय. अरे ज्या माऊलीला आई बापापासून जन्मतात पोरके झाले, ज्या समाजाने विश्वमाऊली ज्ञानोबरायच्या झुळी शेण वाढलं, त्या ज्ञानोबरायचा अधिकार ऐकाना. अनाथाची माया कीर्तनाला प्रमाणच असावा, पण प्रमाणातच असावा. मी काय सांगतो, कीर्तनाला प्रमाण असावा पण प्रमाणात असावा. अगदी गोड माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानाचं वर्णन केलं, भक्तीचं वर्णन केलं. तुमच्या ज्ञानोबरायला अजून पुढचं बोलू का? जे देवाला कळत नाही ते माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायला कळतं. ज्ञानोबराय सामान्य नाही, प्रत्यक्ष देवाचाच अवतार, प्रत्यक्ष परब्रह्म. मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर, संत संगतीचा किंवा संगतीचा. विश्वमाऊली ज्ञानोबरायला मागण्याच्या बाबतीत अधिकार आहे, देण्याच्या बाबतीत सुद्धा अधिकार आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवंताने फक्त अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं, दान दिलं पाहिजे, दान द्यायचं हे फक्त परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. पण ते दान कसं द्यायचं हे आमच्या ज्ञानोबरायाने सांगितलं. देश काल परिच्छिन्न पात्र, देश काल आणि पात्र मर्यादा पाहून दान दिलं पाहिजे. दानाचे प्रकारे लोक पाप करतील. ज्याने 100 दारूच्या दुकानात टाकलं मग त्यालाही द्यायचं का? त्याला दिलंय पण ते दान नाही, ती पापाची संपत्ती आहे. दान कशाला म्हणतात? दान कशाला म्हणताय का? तरी स्वधर्मा आहुते. जे स्वधर्माने आले माणसाकडे, जे स्वधर्माने, ज्याच्याकडे जे दान स्वधर्माने आलंय, ज्याने स्वकष्ट करून जे मिळवलं त्या दानाला स्वधर्म म्हणतात. आणि त्यालाच दान म्हणतात. ज्याने लोकांचे मुंडके पिळवले आणि लाखाचं बंडल घरात आणलं त्याला दान नाही म्हणत, त्याला पापाची संपत्ती म्हणतात. आणि हे दान कसं दिलं पाहिजे? दान देणं फार महत्वाचे. मागणाऱ्याचाही अधिकार सांगितला आणि देणाऱ्याचाही अधिकार. मागणाराही अधिकारी असावा, देणाराही अधिकारी असावा. देणाऱ्याकडे 3 गोष्टी असावा. गुरुजी येऊ द्या पाऊस, काय अडचण नाही, भली पाऊस सोय आपल्याकडं. आता काय 3 वाजे लोक सोडत नाही, तुम्हाला घरी जाऊन काय कामं नाही, म्हणजे परत तुम्ही माझं कीर्तन ठेवणार नाही. ऐका, भगवान परमात्मा सांगतात, संकादिक सांगतात, गुरुजी दानाचे प्रकार आहे. देणाऱ्याकडे 3 गोष्टी असावा. देणारा उदार असावा, देणारा श्रीमंत असावा आणि देणारा स्वतंत्र असावा. देण्याच्या बाबतीत त्याच्याकडे पैसा भरपूर असावा, देण्याच्या बाबतीत त्याची उदारता असावा आणि देण्याच्या बाबतीत बायकोला न विचारता दिलं जाणारा असावा, म्हणजे तो स्वतंत्र असावा. मागणाऱ्याच्या बाबतीतही काय अधिकार सांगितले? लोकांना काहीला मागता येत नाही, काही मागतात. विठालो 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 कोणाला
आपल्याला काय बोलायचं चर्चा करायची 1 मिनिटात करून घ्या लगेच परत काय काही गोष्टीचं ज्ञानार्जन करायचं असेल ना तर त्या गोष्टी करता चित्त एकात्मक असतं. आपलं चित्त एकात्मक नाही त्यामुळं आपला उद्धार होत नाही. काही गोष्टीचे दानाचे प्रकार सांगितले. मागण्याच्या बाबतीत सुद्धा मागणारे अधिकारी असावा. ओंकार महाराज काय मागाव हे कळलं पाहिजे. गावात 3 शहाणे होते आणि जबर शहाणे होते गुरुजी. त्यांनी ठरवलं आपल्याला पंढरपूरला जायचं. त्यांच्या बाप जन्मात कधी पंढरपूरला गेले नाही पण ठरवलं जायचं. पण ठरवायच्या आधी सगळा प्रोग्राम ठरवला बरं का. पंढरपूरला जायचं पण देवानं दिल्यावर काय घ्यायचं. देतोय आता देव. देवानं दिल्यावर काय घ्यायचं. अरे ज्यांनी 100 वाऱ्या केल्या त्यांना अजून देव दिसला नाही. आम्ही रोज 2-2, 3-3 कीर्तन करतो. आमच्या स्वप्नात पांडुरंग नाही. यांनी पंढरपूरला जायच्या आधीच ठरवलं जर पांडुरंग भेटला तर. पहिला म्हणला आपल्याला जर पांडुरंग भेटला तर काय मागायचं. दुसरा म्हणला पांडुरंग आपल्याला भेटूच शकत नाही. म्हणला काऊन आपण गावातली एकही सोयरीक नीट होऊ दिली नाही. तिसरा म्हणला भेटला तरी आपल्याला देणार नाही. म्हणला कस काय झालेली सोयरीक आपण कोर्टापर्यंत नेल्याशिवाय राहिलो नाही. पण ठरवलंच. पहिला म्हणला यादा कदाचित पांडुरंग आपल्याला भेटणच. काय भल्या माणसा काय बोलतो आपल्याला का पांडुरंग भेटन का गड्या. म्हणला काय आपण चालती सून काढून दिली. जिची सून रोजान चालली तिला सांगितलं बाई तू कुणाची सून ग. ती म्हणले मी सखा पाटलाची सून. तुझ्या गळ्यात फुटका मणी नाही. याला काय करत तिच्या फुटक्या मनीशी. ती म्हणली काय नाही आम्ही मागची ताली घेतली ना तवा गहाण ठेवली. खाली मान केली. का पण तुम्ही का विचारलं. काय नाही असंच विचारलं. असंच विचारलं. म्हणजे असंच कसं काय नाही मागच्या टायमाला तुझ्या आजी सासूचं असंच केलं होतं. पलीकडची ताली घेतली तेव्हा तिचं गहाण ठेवलं. ती बिचारी मरून गेली पण करून दिलं नाही. जी सून 70 किलो कापूस विचित होती तिनं त्या दिवशी 20 किलो वेचला. मालकानं विचारलं का ग बाई कापूस काऊन कमी वेचला. ती म्हणली मला माहिती तुमच्या खानदानी सगळं असंच. म्हणलं कस काय. म्हणे मग आजी सासू मरून गेलं तिचं गहाण ठेवलं करून दिलं नाही. मा काय करून दिलं. मा काय खेटूर अडकलं कापूसाचा वाचून. बिघडीलं कोणा. आणि हा पंढरपूरला चालला. जमत नाही म्हणलं आपल्या दोघांचं. जमून घेतलं मारा. असं नाही तसं. 3 पंढरपूरला गेले. पण पांडुरंग बी काय कलाकार म्हणाव. ज्याने 100 वर्षापासून वाऱ्या करतो ओमकार महाराज त्याला देव भेटत नाही. हे 3 लबाड गेले. 3घाला देव भेटला. 3घाला देव भेटला. सांगितलं सांगा तुम्हाला काय पाहिजे. हा म्हणला माग 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 तू माग. तुला नाही माहित त्याला चांगलं मागायचं. माग तू माग. तिसऱ्याला मागायला लावली. तिसऱ्याला काय मागितलं देवा काहीच नको. मग आपल्या घरी एक चिचाचं झाड दे. कायचं चिचाचं झाड दे. चिचाच्या झाडाला बारीक बारीक बोटा एवढ्या त्या ठिकाणी फण्या असू दे. आणि त्याला जसा चिचाच्या झाडाला बारीक पाला येतो ना आपल्या घरी पाला नको येऊ देऊ. त्या झाडाला 500च्या नोटा येऊ दे. म्हणजे चिचाचं झाड ते लहान असतं पानं जादा राहतात चिचाच्या झाडाला मग जास्त नोटा येतील. चिचाचं झाड दे. चिचाच्या झाडाला काय ठिकाणी त्या ठिकाणी 500च्या नोटा दे. ठीक आहे देऊन टाकलं. दुसऱ्याला म्हणे तू माग रे तू माग. आता मला काय मागायचं. तो मागितलं आता त्यात काय अडचण नाही. मला काहीच नाही मागायचं. देवा आपा यांनी मागितलं काय मी मागितलं काय. मग काहीच नको. फक्त काय करा याला चिचाचं झाड पैशाच दिलं ना एक करा. मला फक्त चिचाच्या झाडाचं काय करा 2 कपाट करून द्या. आणि 2 कपाट केले का यांनी ते पैसे तोडले का माझ्या कपाटात ठेवायला लावा. तिसऱ्याला म्हणे तुला काय लागतं. तो म्हणे आपल्याला काहीच लागत नाही. आता दोघांनीच एवढं मागितलं मला काहीच लागत नाही. अरे काहीतरी देवा काहीच लागत नाही फक्त एक कर. काय पुढच्या जन्मात यांना चिचाचं झाड दे. याच्या घरी कपाट दे. 500च्या नोटा दे. यांचा मला यांचा मला पुतण्या कर. हे दोघं माझे चुलते कर आणि यांचा वंश बुडू दे. काय गुरुजी यांचा मला पुतण्या कर आणि यांचा वंश बुडू दे. मग यांच्या दोघांच्या प्रॉपर्टीचा मालक 3 कधीच्या नवत पंढरपूरला गेलेली. काय मागावा याची अक्कल असावी. देणारा देतोय पण काय मागावं याची अक्कल असावी.
पण कसं द्यावं, काय मागावं आणि किती द्यावं हा अधिकार सुद्धा ज्यांच्यामध्ये आहे ना, ते माझे ज्ञानोबर आहे. ते माझे ज्ञानोबर आहे. माझ्या ज्ञानोबराचा अधिकार सामान्य नाही, ते माझे विश्व माऊली ज्ञानोबर आहे. ऐका, ज्यांनी आमच्या करता काय दिलं, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, तीही माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. अरे या जगाचं कल्याणाचं साधन ज्या माऊलीनं दिलं, त्या माऊलीला काय आपल्या उद्धाराचं साधन कळलं नाही? जे माऊली अष्टांग योगी होते, ज्यांना जन्माला येण्याच्या अगोदरच या जगाचं ज्ञान होतं, त्या माऊलीने तुम्हाला संस्कृत कोणतं दिलं नाही, पण त्या माऊलीने आम्हाला फक्त 2 नाव दिले अभंगाच्या पहिल्या चरणात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे. हृदय मंदिरी स्मर स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. आपोली आपण करा सोडवन. आपोली आपण करा सोडवन. हृदय मंदिरे स्मराकाय. हृदय मंदिरे स्मराकाय. हृदय मंदिरे स्मराकाय. हृदय मंदिरे स्मराकाय. आपोली आपण कोरा सोडवन. आपोली आपण खरा सोडावर. सोडावर. आपली सोडावर. आपण करा सोडवण, आपली सोडवण आपण करायची. अगदी राम आणि कृष्ण अभंगाच्या पहिल्या चरणाचाच मी भाव बघणार आहे आज. अगदी वेदांत न टाकता सरळ एक दृष्टांत देतो, अभंगाचा पहिला चरण तुम्हाला पटवून देतो. एवढ्यातच एवढे गार झाले, हे वेदांत किती गार होतील, थंडी वाजल सगळ्याला, म्हणून बरं आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी राम आणि कृष्ण नावाची ताकद सांगितली. पण राम आणि कृष्ण या 2 नावातच काय ताकद आहे एवढी महाराज? याचं काही कारण आहे का? राम आणि कृष्ण, राम आणि कृष्ण या नावात इतकी ताकद आहे. 19 तत्व संन्याशी पैकी 6व्या क्रमांकाचे संन्यासी नारद, नारद्यासारख्याच्या शापातून सुद्धा बाधित झाले असे असणाऱ्या राम आणि कृष्ण नावात ताकद आहे. योग असा आला, एका राजाने मोठा यज्ञाचा कार्यक्रम ठेवला. गुरुजी, बडा यज्ञ, मोठा यज्ञाचा कार्यक्रम ठेवला. इकडे लक्ष द्या, तुम्हाला काही विचारेन मी कीर्तनात. आणि त्याने यज्ञ ठेवला, पण शास्त्राचा नियम आहे, काही ठिकाणी बोलवलं तर जावा, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी बोलवलं नाही तरी गेल्याशिवाय राहू नये. कोणाच्या लग्नात आमंत्रण असेल तर जावा, नसेल तर काय विनाकारण भटकत फिरावं. ऐक नाही, निवडणुकीचा प्रेड आला, 2-4 बेवडे म्हणले चला प्यायला, बोलवलं तरी जाऊ नये. आणि कुठं कीर्तन शेजारी पाजारी चाललं नसन, बोलवलं तरी कीर्तन ऐकाय पुरतं तरी गेल्याशिवाय राहू नये. एक नाही, पण बायको जरा शहाणीच होती महाराज.
आता रडतात हे आम्हाला 50% हे नाही, 50% हे नाही, पण त्या काळापासूनच तुम्हाला 50% आता लोक म्हणतात आताच्या बाया मालकाला ऐकत नाही. पहिली तरी कोण ऐकली? पहिल्या बाईनं तरी कधी मालकाचं ऐकलं? ऐकलंच नाही तिना. तिच्या बापाच्या घरी येत नाही. 59 गेल्या म्हणली मी घरी कस काय? भगवान शिवजय अहो ऐकलं का? अहो माझ्या बापाच्या घरी येत नाही. मग भगवान भोलेनाथ म्हणले मी जावई आहे. आणि कमीत कमी जावायला काही बोलायचं निमंत्रण वगैरे राहतं का नाही? जावायना सासूरवाडीला बोलवलं तर जावं, विनाकारण काय जावायचं सासूरवाडीला? काही निघलं उठलं का चाललं सासूरवाडीला. जावायला मान असतो, पण जावायचेही प्रकार सांगितले. आमचे गुरुवारे जावायचे प्रकार करून सांगतात. एक साखऱ्या जावाई, एक भाकऱ्या जावाई आणि एक चाकऱ्या जावाई. जो 50-100 किलोमीटर लांब राहतो, वर्षातून 1-2दा येतो, तो साखऱ्या जावाई. तो गेला का सासूबाईला आनंद होत राहतो. दुसरा कोणता भाकऱ्या जावाई, जी पोरगी गावातच द्यायला राहते, जावाई रवरवदा घरा पडून जातो. शेतात चालला का सासूबाईच्या सासऱ्याच्या घरा पडून चालला की सासूबाई तिकूनच म्हणती जावाय बापू जेवायला या. मग आता हा उपाशीच जायला राहतो, याचे का पुरीनं स्वयंपाक करेल राहतो लगेच. त्याचं नाव जो दर 8 दिवसाला सासूरवाडीला जेवायला, तो भाकऱ्या जावाई. आणि मग चाकऱ्या जावाई ओळखून घ्या तुम्ही, घर जावाई. सासू म्हणली कामाला जावंच लागतं, बायको म्हणली जावंच लागतं, काहून त्यांच्या घरची खातो ना. साला म्हणला दाजी जेवढं करावंच लागतं, त्यांच्या घरची खातो ना. पहिला जावाई साखऱ्या, दुसरा जावाई भाकऱ्या आणि तिसरा जावाई चाकऱ्या. आता हे 3 जावाई आले. आता महादेवजी म्हणले मी साखऱ्या जावाई, बोलावलं तर जाईन नाही तर जाणार नाही. आता सत्य आई साहेब म्हणले आता का बापाच्या घरी का बोलायला निमंत्रण लागतं का? असं थोडी असतं. तुम्ही जा. महादेवजी सांगितलं खबरदार मी येणार नाही, अजिबात येणार नाही. आणि बोलवलं तरच जा. एका ठिकाणी लग्नाचा कारभार चालू होता. लग्न गोड लग्न होतं. लग्नात गोडच राहत आहे की नाही? होस तर गोड राहतं. नंतर जर त्याला आता आठ्या माहीत राहतात किती राहतात ते. लग्न होईपर्यंत गोड राहतं गुरुजी, है की नाही? आणि अगदी ठिकाणी विठाल विठाल आप काही का असं ना, कामाचं काही का असं ना, पगारात टामाला हजर झालो वा. हाय असं काय चाललं होतं आपलं कीर्तन, बरोबर आहे. इतकं गोड लग्नाचा राडा घातला. लग्न गोड राहतं मी सांगत होतो, होईपर्यंत गोड राहतं, नंतर सगळ्याला जातात माहिती किती आट्या राहतात. हे लग्नाचा कारभार आख्या वरमाय काढल्या. नवरदेवाकडच्या कोण असतं? वरमायच असतात ना. वर बाप आपल्या वरमाई, त्यांचं नाव वरमाई अधिक म्हणजे वरमाई, म्हणजे त्यांना वरमाईच म्हणतात का? नवरदेवाची आई ती वरमाई. मग आता जेवढ्या भाऊकीतल्या तेवढ्या वरमायच. पण गंमत अशी होती, नवरदेवाच्या लहान्या चुलतीचं आणि नवरदेवाच्या आईचं जमत नव्हतं. दोघांचं कट्टर भांडण होतं. भाऊकीतला वाद. भाऊकीतला वाद सामान्य राहत नाही. आता नाही सांगणार भाऊकीतला वाद. भाऊकी कट्टर भाऊकीतला वाद. लग्नात बोलवलं नाही, सगळं घर लग्नाला गेलं, पण नवरदेवाच्या चुलतीला दम निघला नाही. ती बी लग्नात. लग्न आवरलं, सगळं आवरलं, नंतर पाय धुण्याचा कार्यक्रम राहतो गुरुजी. पाय धुण्याचा कार्यक्रम राहतो, अजून बरेच कार्यक्रम राहतात. सुनमुखाचा कार्यक्रम राहतो. सुनमुखाच्या मागे एक शास्त्र आहे, मी मागे सांगितलं होतं काय का नु. सुनमुख का पाहतात? सुनमुख या करता पाहतात. त्या सुनमुखाचं शास्त्र असे का त्या सुनमुखामध्ये जी म्हातारी बाई आहे ती नवरदेव नवरीच्या मध्ये बसती चौरंगावर. पूर्ण आरसा दाखवते नवरदेवाला, आणि नवरदेवाला आरसा दाखवते. ती वयस्कर बाईच सुनमुखाला असावा. जिचं 50 वर्षाच्या पुढचं वय आहे अशीच बाई सुनमुखाला असावा. 50 वर्षाच्या आतली नसावा सुनमुखाला. ऐका, आता म्हाताऱ्या घरी नवतारीने सुनमुख पाहला.
सुन्मुख पाहायचं. मग ते सुन्मुख पाहायला त्या ठिकाणी बसवलं. तो आरसा असतो, ती म्हातारी बाईचा चेहरा नवरदेवाला सांगत असतो, हापाय हिच्यालाही नादी लागू नको, ही सफरचंदानी गालाची तंबाट्यावानी होटाची, हिच्या जास्त काळ नादी लागू नको. आहे की नाही? पूर्वी आमचे बी गाल असेच होते आणि आमचे बी होट तंबाट्यावानीच होते. आमचा मालक आमच्या जास्त नादी लागला म्हणून त्याचं बिघडलं. म्हणून तू जास्त बायकोच्या नादी लागू नको हे सांगण्याकरता, हे प्रतिपादन करण्याकरता ते सुन्मुख राहतं. पण आता गंमत कशी आली, म्हाताऱ्या सगळ्या घरी नवताऱ्या सुन्मुख पाहला. एका ठिकाणी असा योग आला, नवरदेवानं नवरी सोडली, सुन्मुख पाहणारी घेऊन गेला. म्हणून सुन्मुख म्हाताऱ्या माणसानं पाहिलं पाहिजे. आणि मग तो कार्यक्रम झाला का पाय धुनीचा कार्यक्रम राहतो. आता पाय धुनीचा कार्यक्रम काय करता माहित नाही, मला काही एवढं शास्त्र माहित नाही. पण तो पाय धुनीचा कार्यक्रम राहतो. गुरुजी मी बिनबुलाय महिमान सांगतोय, जिला आमंत्रण नाही पाय धुवायचा कार्यक्रम लागला. मग ती जिला सांगितलं नाही ती खुर्चीवर जाऊन बसली. नवरदेवची आई म्हणली ही काय आमच्या निमंत्रणात यादीतली नाही, तिला उठून दिलं. अपमान झाला आणि घरी तशीच तोंड बोंबलत गेली. आणि घरी जाऊन तिला अटॅक आला याचं टेन्शन घेतल्यामुळे. मला सांगायचं तात्पर्य एवढं का बिन बुलाय मेहमान आजचे नाही. सत्य आई साहेब बोलावलं नाही जायचं नाही, पण ऐकत ती कुठं. पाय तुला जसं वाटन तसं कर, आता जसं वाटन तसं म्हणलं नंतर ही गेली. इतकं भांडण त्या ठिकाणी लागलंय, आपल्या पतीचा अपमान झालाय, भांडण लागलं. आणि भांडण लागल्याच्या नंतर सत्य आई साहेबांनी त्या ठिकाणी काय केले, आपली आहुती दिली. आणि त्या ठिकाणी भांडण लागलं. मग इकून वीरभद्रारी दक्षाचं भांडण लागलं. आणि दोघांचं भांडण मिटवायला कोण मध्ये नारद. भांडण ज्याला मिटवायला गेला, आप्पा भांडण मिटणारा जो राहतो ना त्यांनी मधली रेस पकडली पाहिजे. तंटामुक्ती अध्यक्ष त्याला म्हणतात, त्यांनी मधली रेस पकडली पाहिजे. नाही तर हे आपले पाहुणे यांच्या नाही. नारदाने थोडासा शहाणपणा केला, दक्ष तिथल्या काही लोकांना शाप दिला नारदाला. नारद आजच्या भांडणामध्ये तुम्ही फक्त तुमची एक चुकीचा निर्णय घेतला म्हणून तुम्हाला शाप देतो, एका जागी तुम्हाला राहता येत नाही. ते नारद त्रिभुवनात फिरत होते आणि फक्त एकच भजन करायचे, नारायण 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 नावाची ताकद सांगायची महाराज. आणि नारद वनवन फिरू लागले. नारदाला शाप भेटल्याच्या नंतर नारद वन फिरायला लागले. आणि फिरताना नारदजी फिरत आलाय आणि आपले पिताश्री ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाकडे आल्याच्या नंतर नारदजीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि नारद डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर नारद सांगताय, ए पिताश्री, जगात मी कोणतंही पाप केलं नाही. माझ्या आयुष्यात मी कधी कोणतं पाप केलं नाही. अरे भजन करत असताना माझ्या अंगाला खिसा नाहीये, माझ्या अंगावर वस्त्र नाहीये, असा मी असणारा साधू. आणि मला शाप लागलाय.
पिताश्री या शापाचं काहीतरी करा ना. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितले, देवांचे गुरु बृहस्पतीकडे सुद्धा पाठवलं, मला रामकृष्ण नावाची ताकद सांगायची आहे. देवांचे गुरु बृहस्पतीकडे आले आणि बृहस्पतीकडे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नारदच्या अंतकरण भरून आले आणि डोळ्यातून पाणी आलं. गुरुजी, नारदजीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि नारद बृहस्पती जवळ रडताय, हे देवा, हे बृहस्पती, तिळ मात्र कधी मी पाप केलं नाही देवा. आयुष्यात मी भगवंताचं भजन सोडलं तर दुसरं काही केलं नाही आणि मला शाप लागलाय. त्याच बृहस्पती म्हणले, नारद, तुम्ही जर भजनीवर होते, तुम्ही साधू होते, तर साधूने रिकाम्या कामात पडू नये, साधूने कोणाचे भांडणं मिटायला जाऊ नये, साधूने संसारी लोकांच्या नादी लागू नये, साधूने फक्त आपलं भजनच करावं. आता तुम्ही चुकी केली आणि याचं पाप तुम्हाला फेडावं लागल. पण जर तुम्हाला थोडंसं मुक्तता पाहिजे असेल तर तुम्ही बद्रिका आश्रमला जा. नारदजी भजन करत करत बद्रिका आश्रमला आले आणि बद्रिका आश्रमला भजन चालू होतं. महाराज, बद्रिका आश्रमला राम कृष्ण हरी भजन. नारदजी भजन पाहता पाहता 1 दिवस झाले. गुरुजी ते भजन 9 वर्ष चाललं. 9 वर्षामध्ये 9 सेकंदच काय, पण 9 निमिष सुद्धा ते भजन बंद नव्हतं. आपल्या भजनासारखं भजन नव्हतं, ते भजन होतं. आपल्या भजनाच काय हो, भजनात बसले चहा आली, म्हणलं कर बंद भजन, आली चहा. भजन चालू केलं आणि काढला तंबाखूचा बोकणा, खाल्ला आणि घातला याच्या खाली. पण भजनासारखं होतं गुरुजी. भजन भजनासारखं होतं. आणि नारदजी त्या भजनात रमले. भजन ऐकता ऐकता रामकृष्ण हरी ऐकता ऐकता नारदजींना 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. असं करता करता एका ठिकाणी न राहणारे नारद 1 महिना एका ठिकाणी राहिले. आणि देवाचे गुरु बृहस्पती, त्या ठिकाणी सगळ्यात मोठे असणारे गुरु भास्कराचार्य, त्यांनी सुद्धा नारदजींना प्रश्न विचारला, तई भास्कराची गा कळा जेने निशी प्रकाश वहिला, तो नारद एका स्थळी ठेला, काही प्रारब्ध योग वडवला पुनित पळे. ते बृहस्पती त्या नारदजीला म्हणतात, नारद, अरे 1 रात्र जे नारद एका ठिकाणी थांबू शकत नाही, ते नारद आज 1 महिना एका ठिकाणी सांगतात. एवढंच नव्हे, महर्षी लोमस यांनी सुद्धा नारदाला विचारलं, लोमस सांगे नारदा प्रती, तू कवन रमे कराती, 1 मास लोटला तुझसे नारद आ. नारदजी, 1 महिना तुम्हाला झालाय, 1 दिवस सुद्धा तुम्ही एका ठिकाणी राहू शकत नाही, पण 1 महिना एका जागी राहिली, ही ताकद कशाची? तर सांगितली, ही ताकद फक्त राम आणि कृष्ण नामाची ताकद आहे. म्हणून राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे ऐक नाही. म्हणून या नावाला हृदय मंदिर स्मराकारे, या नामाला आपल्या हृदयामध्ये घालवायचे. आणि हृदयामध्ये टाकायचं असेल तर आपलं अंतकरण स्वच्छ करायचंय. या हृदयामध्ये भगवान परमात्मा टाकायचा असेल तर यातले विकार बाहेर काढायचे. गुरुजी, यातले विकार जोपर्यंत बाहेर जात नाही, आपल्या हृदयात परमात्मा यावा असं वाटत असेल तर आपल्या हृदयाला त्या परमात्माला साठवायचं असेल तर ऐका, आपलं चित्त निर्मळ करावं लागेल. आणि चित्त निर्मळ करण्याकरता काय काढावं लागेल?
माय बाप दोन्ही जीवीची मारावे, आई बाप दोन्ही जीवीचे मारावे, माय बाप दोन्ही जीवीची मारावे, आई बाप दोन्ही जीवीचे मारावे, रामाची त्यागावे गायशी वधावे, रामाची त्यागावे गायशी वधावे, रामाची त्यागावे गायशी वधावे, रामाची त्यागावे गायशी वधावे, भजन करावे बायकोचे नाही, भजन करावे बायकाचे, माय बाप दोन्ही जीवीची मारावे, माय बाप दोन्ही जीवीची मारावे, आई बाप दोन्ही जीवीचे मारावे, आई बाप दोन्ही जीवीचे मारावे, आई बाप दोन्ही जीवीचे मारावे. आणि या हृदयाला जर आपण निर्मळ करायचा असेल ना, तो माय बाप दोन्ही जीवीची मारावे. आता सुना म्हणते ना, आपल्या जोग कीर्तन चालू झालं. माय बाप दोन्ही फक्त नवऱ्याचे जीवीची मारावे, मंदिरातल्या रामाला त्यागावे, नाही नाही है की नाही? गोठ्यातल्या गाईला वधावे. आणि मग मालकान काय करावे? भजन करावे बायकाचे, बायकाचे नाही बरं, भजन बायकाचे नाही सांगितले मी, बायकाची. माय बाप दोन्ही जीवीची मारावे. आई बाप कोण ऐका, घरचे आई बाप मारताल बरं का, घरी गेल्यावर मारताल आई बाप आणि देताल रामाला काढून मारशाल गायला सांगशान पवन महाराजाचं कीर्तन ऐकलं. आप्पा मायबाप दोन्ही जीवीची मारावे म्हणजे लोभ ममता दवडू आशा. लोभ म्हणजे बाप आहे आणि ममता म्हणजे आई आहे. आपल्यामध्ये विकार म्हणजे काम म्हणजे राम आहे आणि आपल्यातली वासना म्हणजे गाय आहे. या सगळ्याचा त्याग करावा आणि भजन बायकोचे नाही, भजन न करावे बा एका देवाचे, म्हणजे एका देवाचे म्हणजे बा एकाचे. लक्षात आलं तुमच्यावाल्या? बा एकाचे म्हणजे फक्त एकाच देवाचे. नाही तर सोमवारी महादेव, मंगळवारी भोन्याई, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी मारुती, रविवारी खंडोबा. तेने बिन जीवा सुख सुख नो, तेने बिना जीवा सुख सुख नो ये, तेरे बिना जीवा सुख नो, सुख नो ये, तेरे बिना जीवा सुख नो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करून, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्या. हे तेने बिना जीवा सुख नो, हे सुख नो, तेने बिना जीवा सुख नो. आपुला तो एक, फक्त एकच देव आपला करून घ्यायचा आणि देव नाही, फक्त आपल्या हृदयामध्ये एक धरीला चित्ती किंवा ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे सुखे मेरा किंवा आम्हा आमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड, किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम. अगदी एकच परमात्म्याचं आम्ही आपल्या जीवनामध्ये भजन करायचं. म्हणून राम किंवा कृष्ण यापैकी कोणत्याही देवाला, राम सामान्य नाही मला, राम आणि कृष्ण, कृष्ण वद धातू, वद, कृष्ण वद, व्याकरणामध्ये भांडारकर वद. आता दुसरा कुणीच नाही, वद म्हणजे कृष्ण. त्या कृष्ण 6 अक्षरापासून बनलेला कृष्ण शब्द आहे. कृष्ण हा किती अक्षरापासून बसलाय? 6 अक्षरापासून. आणि रा अधिक म, राम हा सुद्धा 4 अक्षरी शब्द आहे. याला 2 अक्षर दिले, दोघाला 1 केले आणि राम अधिक कृष्ण या 2 नाव सांगितले. राम आणि कृष्ण हे दोन्ही साजिरे, हे दोन्ही साजरे. पण या रामाला हृदयात धरून काय करायचं? आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण
भगवंताचं नाव कशा करता आपली सोडवण करायची, कारण आपली दया कुणाला नाही. आपली दया संताला सोडली तर आपली दया आईलाही नाही आणि आपली दया बापालाही नाही. कोण आपल्या या जगामध्ये, इस दुनिया में तेरा कोई नहीं रे, इस जगत में अपना कौन है, इस दुनिया में भगवान के भला तेरा दूसरा कोई नहीं है. इस दुनिया में भगवान छोड़ के अपना कौन है गुरुजी. जिन लोगों को तू अपना कहता ये लोग भी तेरे नहीं है. क्यों ये लोग तेरे नहीं, ये लोग तुझे स्मशान में लेके जलाते हैं, ये लोग तेरे नहीं. या जगामध्ये आपलं कुणी नाही. या जगामध्ये तो परमात्माने संत सोडले तो कुणाला दया आहे आपली सांगा ना. कामन तुझं सोडवी ना कोणी, तू कामन तुझं सोडवी ना कोणी, तू कामन तुझं सोडवी न कोणी, तू कामन तुझं सोडवी न कोणी. येका चक्रपाणी वाचोनिया, येका चक्रपाणी वाचोनिया, येका चक्रपाणी वाचोनिया, येका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तू सोडविला कोणी, तू कामन तुझं कोण सोडणार त्या परमात्मा शिवाय आपल्याला. अरे आठवा कधी, मागच्या लोकांची यादी आठवा. या परमात्म्याशिवाय कुणी कुणाला सोडले सांगा ना. तरुण जायचं असेल तर भवतीराची नावे आणि त्या नावेतून तारणारा नावाडी फक्त भगवान परमात्मा आहे. या भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला जगात कुणी तारणारा नाही. कधी कधी छातीला हात लावा आणि विचार करा आपण त्या भगवंताचं दिवसातून किती वेळा नाव घेतो. आठवा कधी त्या भगवान परमात्म्याला की त्या देवाचं आम्ही कधी चिंतन करतोय ज्याने एवढा मोठा नरदेह दिलाय. अरे हॉस्पिटलमध्ये फक्त अंगठा जर आपल्याला नसेल, नुसता तो अंगठा जर बसवायचा असेल तर लाखो रुपये देऊनही त्या अंगठ्याची सर येत नाही. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत भगवंतानं एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलंय. त्याच्या बदल्यात आम्ही त्याला काय दिलंय, काय दिलंय विचारलं का कधी आम्ही कुणाला? कुणी दिले? अरे आम्ही त्या भगवंताचं कमीत कमी नाव तरी घ्या. थोडं क्षमा मागून बोलतो मी, कीर्तनाच्या व्यासपीठावरून बोलतो. आपण म्हातारे झालो पण आपल्याला अजून सोय आली नाही. क्षमा मागून अजून पुढे बोलतो. काहीच्या गौऱ्या मसनात जायला आल्या पण पवित्र तुळशीची माळ गळ्यात नाही. अरे या शरीराचा विचार करतोय पण ज्याने हे शरीर दिलंय त्याचा कधी विचार केलाय का? ज्या परमात्म्याने हे शरीर आम्हाला दिलंय त्याचा कधी आम्ही विचार केलाय का? या शरीराला तुम्ही तुमच्या मनाने जपता पण त्याने जर कधी विचार केला ना या शरीराला जपायचं नाही. अरे या शरीराकरता तुम्ही लाखो रुपये खर्च करा आणि त्याच्या मनात एकदा येऊ द्या याचा कार्यक्रम करायचा. मग लोक म्हणता आम्ही देवाचं भजन करतो. ऐका तो देव इतका करुणा म्हणतोय रवी भाऊ का त्याचं आपल्यावर लक्ष आहे, आपलं लक्ष देवावर नाहीये. बरेच लोक म्हणतात देवांचं आमच्यावर लक्ष नाहीये. ऐका इथं बसलेले ऐकून ठेवा. ज्या दिवशी देवाचं आपल्यावर लक्ष निघून जाईल ना त्या दिवशी आपल्या दारात माणसं जमा राहतील. तुम्हाला परत एकदा कळतंय का? ज्या दिवशी त्या देवाचं लक्ष आपल्याहून त्या देवाचं ध्यान आपल्याहून निघून जाईल ना त्या दिवशी आपल्या दारात लोक राहतील. 4 खांदेकरी राहतील, 1 मडकेकरी राहील आहे की नाही, आणि आगिंड्यावाला 1 जण राहील. हे ध्यानात ठेवा. त्या देवाचं आपल्यावर ध्यान आहे म्हणून आपण झोपल्याच्या नंतर सकाळी उठतो, चालतो, बोलतो, हिंडतो, फिरतो, लोकांना शिव्या देतो, बांध करतो. हे फक्त देवाची कृपा आहे म्हणूनच.
हे देवाची कृपा आहे. म्हणूनच ज्या दिवशी त्या देवाची कृपा दृष्टी आपल्याहून जाईल ना, त्या दिवशी आपण इथं राहणार नाही. म्हणून कधी विचार कराय, अरे आयुष्यातला संसारातले फक्त रोजचे 24 तास देवाला आपल्या संसाराला देतो, पण 23 तास आपण संसाराला देऊ, कमीत कमी 1 तास तरी त्या देवाला देऊ. विचार करा कधी कधी, अरे एक माळ त्याची घालायला आम्हाला लाज वाटते, आणि त्याचं दिलेलं शरीर मोठ्या टोमण्याने घेऊन फिरतो, त्याचं नाही वाटत का आम्हाला काही? त्याने दिलंय हे शरीर, कशा करता दिलंय? भजना करता. देवे दिला देह भजन. अरे भजना करता देह दिलाय, आम्ही त्या देहाला संसारा करता वापरतोय. ऐका, दिलेला नरदेह कधी आम्ही संसारा करता वापरत असेल आणि दिलेल्या देहातून जर भजन घडत नसेल तर आपल्यापेक्षा जनावरे बरे. क्षमा मागून बोलतो अजून पुढे. भजन याच देहात करता येतं, आणि ज्याला नरदेह मिळाला याचं देई गण देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याचं देई गण देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. हाच एक देव आपल्याला दिलाय. यात फक्त देवाचं नाव आपण घेऊ शकतो, अनेक देहात नाही. कधी पाहिलं का 10-5 गाढवं एकत्र आलं आणि त्यांनी सप्ताह केला? तुम्ही कधी पाहिलं का जनावराला एकादश धरताना? जनावर कधीच एकादश धरीत नाही. मी जनावराबद्दल बोलतोय. गाढवं कधीच सप्ताह करीत नाही. बैल कधीच एकत्र देवाचं नामस्मरण करीत नाही. जनावर कधीच गळ्यात माळ घालीत नाही. फक्त माणूसच गळ्यात माळ घालू शकतो, माणूसच देवाचं भजन करू शकतो, आणि माणूसच देवाचं पूजन करू शकतो, इतर योनी नाही. पशु काय पाप पुण्य जाणते? उत्तम मध्यम भोग. पशुला काय कळतं? आणि ऐका, क्षमा मागून नारदाच्या गादीवर बोलतो, ज्याला देवाचं भजन कळत नाही, ज्याला देवाचं पूजन कळत नाही, ज्याला पाप कळत नाही, ज्याला पुण्य कळत नाही, तो माणूस नाही, तो पशु आहे. तो पशु आहे, पशु. ज्याला देवाचं नाम चिंतन भजन पूजन कळत नाही, तो पशु आहे. ज्याला स्वतःची सोडवण करता येत नाही, तो पशुवत आहे, पशुवत. आणि पशुवत जगल्यापेक्षा माणसासारखं जगायचं असेल तर आपुली आपण संसार बंधन. तोडावे संसार बंधन, तोडावे संसार बंधन, तोडावे संसार बंधन. आपुली आपण करा सोड मन संसार बंधन, तोडावे संसार बंधन, तोडावे. रखुमाई रखुमाई घरचा कार्यक्रम आहे. विठाल विठाल. आपल्या जीवनाची सार्थकता, आपलं जीवन भगवंताला अर्पण करण्याच्या अगोदर अरे कधी सनकादिकांचा विचार करा, ज्यांनी आपलं जीवन परमात्म्याला वाहलं. आपल्या गळ्यात कधी तुळशीची माळ पण नाही. कमीत कमी आपल्या मुखात भगवंताचं नाम तरी आहे का? भगवंताच्या मुखात, आपल्या मुखारविंदामध्ये जर भगवंताचं नाम नाही ना, त्या तोंडाला आमचे नाथ बाबा हरिपाठात सांगतात, ते तोंड नाहीये, ते सर्पाचं बीळ आहे, सर्पाचं बीळ. नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, दिवाना काळ सर्प आहे.
जीवा नाही काळ सर्प आहे नामाविना मोख सर्पाचे ते बीळ जीवा नाही काळ सर्प आहे जीवा नाही काळ सर्प आहे विठोबाय रघुमाय जय जय विठोबा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेव रामकृष्ण ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण माळा हृदय जीवाळा श्रीमूर्ती हृदय जीवाळा श्रीमूर्ती आपुली आपण करा सोड आपुली आपण करा सोड हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोड आपुली आपण संसार बंधन तोडावे तोडावे सारे गम रे गप गप द द द द द रे सा संसार बंधन वा तोडावे की संसार बंधन संसार गुरुजी. संसार संसार बंधन तोडावे संसार संसार बंधन संसार 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 बंधन सोडावे
रामकृष्ण नामे हे दोन्ही सांजिरे हृदय मंदिरे स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडाम वेगी भगवान परमात्म्याच्या मुक्ती करता आपल्या स्वतःच्या मुक्ती करता आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतनाचं साधन केलं पाहिजे. वयाने लहान असणारे विश्व माऊली ज्ञानोबराय आम्हाला या अभंगातून सांगते की बाबांनो आपण भगवंताच्या परमात्म्याच्या चिंतनाचं अवलोकन केलं पाहिजे. त्या परमात्म्याशिवाय आम्हाला या जगामध्ये कोण नाहीये. एक दिवस आम्हाला मरायचंय, पण मरायचं जर असेल तर एक दिवस आम्हाला तरुण जायचंय. ऐका, आम्ही सगळे जन्माला आलोय ना, तर एक दिवस आम्ही जाणारे मरून. म्हणून सर्व जा तरुण, नाही तर आपली औलाद आपल्याला टाकीन पुरून. ध्यानात ठेवा, आपली सार्थकता करायची असेल ना, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल या. म्हणून त्या विठ्ठलाला पहा. आज आपल्या या ठिकाणी आवटे परिवारामध्ये आई साहेब गेले. आई जगात सर्वात मोठी सांगितली, नाही भगवंताचं नाम चिंतन घडत आलं ना तर नका घडू देऊ, मात्र माय बापाचं सेवेचं तरी पुण्य घडू द्या. माय बापाची सेवा, मायबाप सुद्धा लहान सांगितले. मी बोलतानाच सांगितले, 3 लोकांचे ऋण, पहिले देवाचे, दुसरे संतांचे, तिसरे मायबापाचे. देवाचं ऋण त्याचं नामस्मरणाने, संतांचं ऋण त्यांच्या मार्गदर्शनाने, आणि मायबापाचं ऋण त्यांच्या सेवेने. आपल्या मायबापाची सेवा जर आपल्याकडून घडत नसेल तर आपण माणसं म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाही. माणूस जर बनायचं असेल तर जन्म देणाऱ्या आईचा जो मुलगा झाला नाही तो काय देवाचा होईल, काय समाजाचा होईल, आणि काय जो जगाला ज्ञान शिकेल. कीर्तनकारांना आईबाप सांगितल्यापेक्षा त्यांनी सुद्धा आईबाप सांभाळावा. जो ज्याच्या आईबापाचा झाला नाही तो काय आप लोकांच्या आईबापाचा होईल, काय लोकांच्या आईबापाच होईल. माय या जगामध्ये आपल्या लेकराचं हितच पाहत असते. गुरुजी, या जगामध्ये सगळं मिळेल, पण माय बाप गेलेली मिळत नाही. जो कौन सी चीजें वो यहाँ नहीं मिलती, यहाँ सब कुछ मिलता है, लेकिन माँ नहीं मिलती, सबसे बड़ी है माँ. पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी माँ इस दुनिया में, ओ ये अकेली माँ. इस दुनिया में माँ से बड़ा कोई नहीं है. या जगामध्ये आपलं हित पाहणारी फक्त आई आहे. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी पोटात गर्भ यातना साठवून ठेवणारी फक्त केवळ माय. आणि ज्याला माय कळली नाही त्याला काहीच कळलं नाही. आपल्या घराचं मांगल्य आपली आई आहे, घराचं अस्तित्व आपला बाप आहे. ज्याला मांगल्याने अस्तित्व कळलं नाही तो या जगात माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. माय कशाला म्हणतात ऐका ना, 2 मिनिटात माय कशाला म्हणता ऐका. अरे रात्रीचा दिवस करणारी, हाडाचे काढ करणारी, आपल्या लेकराकरता वनवन फिरणारी, अरे आपलं लेकरू चोट्टाही असलं तरी आपलं पोरगू शहाणं समजणारी, तिला म्हणतात माय. तिला म्हणतात माय. माय त्याला म्हणतात. अरे आपलं लेकरू, आपली परिस्थिती नादारीची जरी असली, नादारीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या लेकरावला त्या ठिकाणी काम धंदा करून मोठं करते, तिला म्हणतात आई. जी कायम आपल्या लेकराचं हित पाहती तिला म्हणतात आई. राजा तुरुंगात असताना सुद्धा जिजाऊने शूरवीर पुत्राला जन्म दिला, तिचं नाव जिजाऊ. ऐका, तिचं नाव जिजाऊ आहे. ऐक नाही, आपला राजा गेलाय पण पोराला चांगली शिकवण दिली, तिचं नाव माता मैना आहे. गोपीचंद राजाची आईचं वर्णन जर केलं तर ती आई आई होती माय बाप. त्रिभुवनाचा राजा, त्रिलोचन राजा आहे तो. आणि त्रिलोचन राजाची पत्नी नाव तिचं मैनावती, आणि तिच्या पोटी एक पोरग राजा गोपीचंद होता. आपल्या मुलाचं हित करणारी फक्त जगात आई आहे. म्हणून आपल्या आईला कधी डावलू नका. बाळा, एवढा राज्याला डावलून जर तू कधी भगवंताचं नाम न स्मरण केलं तर खरा पुत्र ठरशील, नाहीतर लाकडामध्ये जळणार आणि तुझ्या शरीराची माती होणार. शरीराची होय माती,
शरीराची माती केल्यापेक्षा या शरीराचा आलाय ना या मानव देहाचं कल्याण करून मर असं मार्गदर्शन करणारी असती ती आई. आपल्या पोराचं कल्याणच व्हावा ही ज्याच्या हृदयामध्ये तळमळ असते ती म्हणजे आई. म्हणून लेकुराचे हित व ही माऊलीची चित्त ती आई असती. या जगामध्ये आई सोडली तर दुसरं दैवत मोठं नाही. मी कायम सांगत असतो देव संत आणि मायबाप यापेक्षा मोठं दैवत या जगामध्ये कोणतंही नाही. म्हणून आपल्या आईला आई म्हणा, लोकाच्या आईला आई म्हणल्यापेक्षा आणि आपल्या आईला लोकाच्या दारात पाठवल्यापेक्षा आपल्या आईला आई म्हणा. लोकाची आई आपली आई झाल्याशिवाय राहणार नाही. लोकाची आई आपली झाल्याशिवाय राहणार नाही. आई या शब्दातला अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आई आई कशाला म्हणतात? जिच्या हृदयामध्ये ममत्व भाव आहे, जिच्या हृदयामध्ये सगळं अंतकरण जिच्या हृदयामध्ये साठतं तिचं नाव माय आहे. आणि माय शब्द घेतला की किती नराधम्मकर असू द्या पण माय म्हणला की त्याच्या हृदयामध्ये आई रूपाची भावना तयार होती. त्याचा भाव जागृत होतो. तो शब्द ती ताकद फक्त माय. माय एका कविकाराने किती भारी कविता. हांबरुनी वासर आले साठी जवा गाय तवा मले तिच्या मले दिसती माझी माय, दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. अनेक त्या ठिकाणी संकट ठिकाणी म्हणून आई बापाला आहे तोपर्यंत जिवंतपणी त्यांना जीव लावा. मेल्यावरच्या कार्य तर होणारच आहे पण जिवंतपणे सुद्धा जीव लावा. नाही तर आई बाप म्हणन जिवंतपणी कधी पुसले नाजी आता कशाला म्हणतोस आई. है की नाही? है की नाही? है की नाही? जिवंतपणी कधी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई. मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. हो बाळा तो पाणी नाही पाहिले. ऐक नाही जिवंतपणे लाडू ऐक ना मेल्यावर लाडू जिवंतपणे त्या आईसोबत गोडी सुद्धा नाही त्याला किंमत नाही. बाबांनो आई बापाला आहे तोपर्यंत जिवंत लावा, आपला जीव लावा आणि गेल्याच्या नंतर मग असं कार्य करा. अगदी त्याच आई बापाचा चांगला होईल. बाकीच्यांनी आपल्या जर भगवंताकडे जाण्याची इच्छा करायची असेल ना तर केवळ माय बापाची सेवा करा. नाही देवाची सेवा करता आली तर करू नका, नाही संकातिकाकडे जाता आलं तर जाऊ नका. पण सकळ तीर्थाची या धुरे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि ज्याला आई बाप कळले नाही अरे पुंडलिक रायाने काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आई बापाच्या गळ्याला दोरी. ज्याने अगोदर वाईट वागला आपल्या आई बापासोबत पण ज्या दिवशी आई बाप कळले ना त्या दिवशी आणि आपल्या जीवनामध्ये सार्थकता केली. शेवटचं चरण घेणार आणि कीर्तना त्या ठिकाणी समारोप देणार. अगदी घरचं आहे म्हणून पाहुणे 3 घंटे कीर्तन झालं बरं का. नाही तर 2 घंट्याच्या वर मी करत नाही. आई बापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी, 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 पुंडलिक काशी यात्रा करी. आपण खावी पुरणाची पोळी, आपण खावी पुरणाची पोळी, आई बापाला शिळ्या भाकरी, आई बापाला शिळ्या भाकरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, दोरी आई बापाच्या गळ्याला दोरी. पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा. रे ज्यांनी काशी यात्रा बायकोला खांद्यावर घेतलं आई बापाच्या गळ्याला दोरी टाकली. पण ज्या दिवशी त्याला मायबाप कळले
त्या दिवशी विटेवरचा मालक त्याच्याकरता उभा राहिला. आपण आपल्या आईबापाला घराच्या बाहेर काढून पंढरपुराला जातो, आंघोळ करतो. आमचे गुरुवर्य सांगतात अशा माणसाला जेसीपीनं जरी चंद्रभागेत गड्डा केला, पुढे जरी गाडलं तरी त्याचा उद्धार होणार नाही. म्हणून केवळ आपल्या जीवनामध्ये मायबाप, देव, संत यांची सेवा करा, चांगलं वागा, चांगलं जीवन जगा. आजच्या कीर्तनात एवढाच उपदेश. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण. आई साहेबांना या ठिकाणी अगदी कीर्तनातून आई आजचं कीर्तन म्हणजे आई साहेबांना श्रद्धांजली. बाकी आई साहेबांबद्दल जास्त बोलत नाही. आजचं कीर्तन ही श्रद्धांजली, भगवंताचं नाम चिंतन. अगदी तुम्ही या ठिकाणी एकत्र सर्व आले. आपण सुद्धा असं जगा, असं जगा. आपण मेल्याच्या नंतर आपल्या पोरांना सुद्धा असं वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. असं आपण जगा आणि असं आपण जगलो तर आपलं असं वर्ष श्राद्ध होईल. नाही तर कोरोना काळासारखं तिकडंच हॉस्पिटलमध्ये. असं करण्यापूर्वी आपण चांगलं जीवन जगा. अगदी सर्व गायनाचार्य, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असेल, अगदी महाराष्ट्रात ज्यांचं नाव आदिनाथजी महाराज गुरुजी, सुरडकर गुरुजी, आमचे अभिषेकजी महाराज, ओंकार महाराज असेल, गोड साऊंड सिस्टम, अगदी सर्वांना नाक असेपर्यंत प्रणाम करतो. जे चांगलं असेल ते सद्गुरूंचा प्रसाद माझे गुरुवर्य स्वामी गोपालानंदगिरीजी बाबाजी व शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचा प्रसाद. आणि अगदी जे माझ्याकडून एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तो माझा बुद्धीचा दोष, त्या ठिकाणी माझं मला परत करा. अगदी झालेली सेवा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय करा क्षमा अपराध आलाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध तुका मले झाले घराला का पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज